बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू। जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर आघाडीवर, भाजप आणि आरजेडीचे उमेदवार पिछाडीवर। अतुल लिमये यांनी आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संघाला मान्य आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगावं, संजय राऊतांचा सवाल। नीट पेपरफुटी प्रकरणाची आज फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी। नीट पेपरफुटीसह इतर संबंधित खटल्यांवर सुनावणीपूर्वीच फास्ट ट्रॅक कोर्टाच्या विशेष न्यायमूर्तींची बदली। पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या मुलीवर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करणार नाहीत, माफीनंतर दिलासा। आजपासून पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याचं कामकाज सुरू होणार। सरकारकडून महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची शक्यता, तर विविध मुद्द्यांवरून विरोधक आजही आक्रमक राहण्याची शक्यता। छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्र्यांना आवाहन। नाशिकमध्ये राष्ट्रवादीची बॅनरबाजी, नाशिककरांच्या मनातील भावना अशा आशयाचा बॅनरवर उल्लेख। संजय राऊत आणि मंत्री जयकुमार गोरेंमधील वाद टोकाला। राऊतांच्या शिवराळ भाषेतील टीकेनंतर मंत्री गोरेंचा टोला, तर फडणवीसांचं मंत्रिमंडळ की चंबळची लुटारू टोळी। फोटो पोस्ट करत राऊतांचा गोरेंवर निशाणा, अंधारेंचीही वादात उडी। धाराशिव जिल्ह्यामध्ये आता नव्या अध्यायाला सुरुवात। भाजपच्या कार्यक्रमामध्ये ओमराजे निंबाळकरांना मानाचं स्थान, तर राणा जगजितसिंह पाटलांविरोधात भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर। कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा। पीक विमा कंपनीकडून अपंग शेतकऱ्याची थट्टा। पुरात वाहून गेलेल्या नुकसानापोटी मिळाले अवघे 211 रुपये। पीडित अपंग शेतकऱ्यानं 700 रुपये उसने घेऊन भरला होता पीक विम्याचा हप्ता। अमरावतीतील मुक्तागिरी आणि नंदुरबारमधील वाल्हेरी धबधबा ओसंडून। पावसामुळे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुललं। डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे धबधबे पर्यटकांना करतायत आकर्षित। केरळमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार। दरडी कोसळून आणि पुरामुळे 8 जणांचा मृत्यू। 27 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त। हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मदत कार्य युद्धपातळीवर सुरू। लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनच्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा। पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल। पर्यटकांमध्ये संताप। भिवंडीमध्ये खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी। ठाणे भिवंडी मार्गावरील राहणाळ गावाच्या हद्दीमध्ये अपघात। खड्ड्यामुळे दुचाकी घसरताच ट्रक खाली सापडून महिलेचा मृत्यू। अपघातात पती जखमी। बिहारमध्ये प्रवासी ट्रेनला भीषण आग। समस्तीपूर सहरसा ट्रेनला आग। पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनासह जोडलेले डबे जळून खाक। सुदैवानं जीवितहानी नाही। ग्रीसमध्ये भीषण अपघात। आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्या 2 हेलिकॉप्टरची हवेतच धडक। 2 पायलटचा मृत्यू। जंगलात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना भीषण दुर्घटना।